नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आता समोर येत आहेत। लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार आहेत हे सर्वांना माहीत झालेलं आहे। तुम्हालाही माहीत आहे की डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे 1500 मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मग आता ते केव्हा होणार आहेत याची संपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलेलं होतं की तुमचे ह्या महिन्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। तर एक महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर घेऊन येत आहे। त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा। तर चला मग सुरू करूया। लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी आहे ते बघूया। तर लक्षात घ्या, काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि अखेर अधिवेशन संपलेलं आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं, जसे अधिवेशन संपेल तसे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती। तर लक्षात घ्या, आता महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होत आहे। तर लक्षात घ्या, काल अधिवेशन संपलेलं आहे आणि त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे खाते वाटपसुद्धा झालेलं आहे। आता खातेनुसार आदित्य तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाचं खातं आलेलं आहे। आता जशी त्यांची सही होईल तसे तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं पैसे कशा पद्धतीने येणार आहेत। पैसे पहिले तुमच्या मतदारसंघात येणार आहेत आणि मतदारसंघामार्फत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। किती महिला आहेत हे मतदारसंघानुसार कॅल्क्युलेट झालेलं आहे। आता त्यानुसार तुमचे पैसे अकाउंटवर टाकण्याचं काम सुरूही झालेलं आहे। मतदारसंघामार्फत तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। आता ते कसे, तर लक्षात घ्या, काही महिलांचे पैसे हे अगोदरच्या दिवशी येतील, तर काही महिलांचे पैसे हे नंतरच्या दिवशी येतील। काही महिलांचे पैसे मतदारसंघानुसार डिपेंड असणार आहेत। कोणता मतदारसंघ तत्परतेने काम करतो त्यानुसार तुमचे पैसे ठरणार आहेत केव्हा पाठवायचे ते। पण लक्षात घ्या, 3,000 रुपये येण्यासाठीचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। त्यातले त्यात अधिवेशनही संपलेलं आहे। अधिवेशनमध्ये तुमच्या 1,400 कोटी रुपयांच्या पैशाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे। 1,400 कोटी रुपये ठरवलेले आहेत की 3,000 रुपयाच्या हिशोबाने जे काही द्यायचे आहेत। त्याच्यानंतर फेब्रुवारीचा जो काही 1,500 रुपयाचा हप्ता आहे त्यानुसार पैसे ठरलेले आहेत। मार्च महिन्यानंतर तुमचे 2,100 रुपये करण्याचाही सरकारचा निर्णय झालेला आहे। परंतु तोपर्यंत जे काही 3,000 आणि नंतरचे 1,500 असा स्वरूपाचा जो बजेट होता तो मांडण्यात आलेला आहे। 1,400 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे। आता तुमचे पैसे अधिवेशनही संपलेले आहेत, खातेवाटपही झालेले आहेत। आदित्य तटकरे मॅडम महिला व बाल विकास मंत्री झालेले आहेत। जशी त्यांची सही होईल तसे तुमच्या अकाउंटवर त्याच दिवशी पैसे पडण्यासही सुरुवात होणार आहे। 22 डिसेंबर म्हणजेच आजपासून ते 25 डिसेंबर या दरम्यान कधीही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आणि 30 डिसेंबरपर्यंतही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास राहणार आहेत। जे काही प्रलंबित अर्ज आहेत तेही काही प्रमाणात निकाली काढण्याचे प्रयत्न झालेले आहेत। त्यामुळे ज्यांना आजपर्यंत 1 रुपया मिळालेला नव्हता तर त्या महिलांचे सुद्धा आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। फक्त अर्ज योग्यरित्या भरलेला असणे गरजेचे आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणींसाठीचं महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहेत। खातेवाटप झालेली आहेत, त्यातले त्यात अधिवेशनही संपलेलं आहे, पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। पैसे कधी येणार तेही सांगितलेलं आहेत। आता एकच काम करा, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तरी धन्यवाद।